निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। नमस्कार, मी सहदेव जाधव आणि आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज। संगमनेर येथे जे पुणे नाशिक हायवेवर जो टोल नाका आहे हिवरगाव पावसाजवळ, आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याचं काम चालू असून देखील मोठ्या प्रमाणात टोल वसुली सुरू आहे। या संदर्भात अनेक मुद्दे घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आमरण उपोषणाचा हत्यार उपसण्यात आला आहे। लोकशाही मार्गाने हे आंदोलन जे आहे ते चालू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे संगमनेर शहराध्यक्ष प्रवीण कानवडे हे या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत। त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी देखील त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि आपण थेट त्यांच्याकडे आलेलो आहोत। काय समस्या आहेत आणि कशा संदर्भामध्ये या ठिकाणी हे आमरण उपोषण सुरू आहे, यांच्या मागण्या नक्की काय आहेत हे आपण समजून घेऊया, त्यांच्याकडूनच समजून घेऊया। भाऊ नमस्कार। तर आपण या ठिकाणी आमरण उपोषण करताय, आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? मागच्या काही दिवसापासून पुणे नाशिक हायवेचं हे जे काम चालू आहे काँक्रिटीकरणाचं, हे काम चालू असताना वाहन चालकांना प्रचंड प्रमाणात त्रास होतोय। अच्छा, आता जे काम पूर्ण झालं आहे काही ठिकाणी, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे दिशादर्शक फलक लावलेले नाही आहेत, कुठल्या प्रकारचे जे गार्ड असतात साईडला ते गार्ड लावलेले नाही आहेत। त्यानंतर रात्रीच्या वेळेस प्रवास करत असताना कुठल्या प्रकारचे रिफ्लेक्टर नाही आहेत। त्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ना ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे। ॲक्सिडेंटच्या प्रमाण वाढल्यामुळं काय होतं, बरेचसे जण मृत्युमुखी पडत आहेत। त्यानंतर आमची जी दुसरी मागणी आहे ती जी संगमनेर शहराच्या लगत जो बायपास केलेला आहे, त्या बायपासच्या जे काही अंडरपास आहेत त्यात सर्व्हिस रोडसुद्धा व्यवस्थित केलेले आहेत बऱ्याचशा ठिकाणचे, म्हणजे सर्व्हिस रोडची सुद्धा दुरावस्था आहेत। त्यामुळे जे लोकांना खाली उतरायचे त्या लोकांना रस्तासुद्धा व्यवस्थित नाही आहे। म्हणजे कुठल्याच प्रकारची सुविधा उपलब्ध नसताना आणि कुठल्याच प्रकारच्या वाहन चालकांना या ठिकाणी सुविधा उपलब्ध केलेल्या नसल्यानं, त्यानंतर रायतवाडी फाट्या या ठिकाणी जे पुलाचं काम चालू आहे या ठिकाणी सुद्धा कुठल्याच प्रकारचं नियोजन नसल्यामुळं वाहनची तर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहन कोंडी होती। म्हणजे पाऊस नसताना धूळ उडते, पाऊस झालं एकदम गाळ होतं, चिखल होतं, काही गाड्या तिथं गुंतून बसत आहेत। अशा प्रकार प्रचंड त्रासाला या ठिकाणी वाहन चालकांना सामोरं जावं लागतं। त्यानंतर आत्ता जो 2-3 दिवसापूर्वी पाऊस चालू होता, म्हणजे प्रत्येक वर्षी येणारा जो प्रॉब्लेम की चन्नापुरी घाटामध्ये प्रत्येक वेळेला दरड कोसळती। म्हणजे तिथं जी काही उपाययोजना करायला पाहिजे ती उपाययोजनासुद्धा प्रॉपर व्यवस्थितरित्या करत नाही, फक्त चालू काम करून देतात। एकदा पाऊस गेला की परत जायचं ते परिस्थिती असते। म्हणजे कुठल्याच प्रकारचं फक्त ठेकेदार काय करतोय, बिल काढतोय, निघून जातोय आणि तात्पुरती मलमपट्टी करतोय। अशा प्रकारे हे सगळं काम चालू आहे। आता कुठल्या प्रकारचं एवढं 3 दिवस झाले आजचा उपोषणाचा आमचा कुठल्या प्रकारचा संपर्क या ठिकाणी आम्हाला करण्यात आलेला नाही आहे आणि कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी हे केलं नाही। त्यामुळं आम्ही आत्ता अशी जी मागणी केलेली आहे की जोपर्यंत या सर्व रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही टोल वसुली बंद करा ना। आम्ही जो टोल भरतोय तो कशासाठी भरतोय की आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर चांगली वाहन प्रकारे चालवता यावं, सुरक्षित आमचा प्रवास व्हावा यासाठी आम्ही या ठिकाणी टोल भरतोय। पण जर आम्हाला कुठल्याच प्रकारची सुरक्षितता भेटत नसेल, चांगल्या प्रकारचे रस्ते भेटणार नसेल तर आम्ही टोल का भरावं? म्हणून आम्ही यांना मागणी केलेली आहे की हा टोल आत्ता जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हा टोल पूर्णपणे वसूल बंद करण्यात यावी। आणि दुसरी जी महत्त्वाची मागणी आहे की जो सगळ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की ह्या रस्त्यावर चालत असताना प्रचंड प्रमाणात जे काही अपघात झालेले आहेत, काहींना अपंगत्व आलेले आहे, काही जण यात मृत्युमुखी पडलेले आहेत, तर यांना भरपाई देण्यात यावी ही पण एक मागणी आम्ही केलेली आहे। याचं कारण असं आहे की मागच्या 15 दिवसापूर्वीच एका अधिकाऱ्याच्या पत्नीची गाडी या ठिकाणी आलेली होती आणि तिला फक्त टोल सोडला नाही म्हणून इथल्या काही लोकांना निलंबित केलेलं आहे। जर एका अधिकाऱ्याच्या पत्नीची गाडी सोडली जात नाही म्हणून जर या ठिकाणी काही लोकांना कारवाई होत असेल तर मला एक सांगा की आत्ता या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले जे अपघाती झालेले आहेत, काहींना अपंगत्व आलेले, मग अशा या टोल प्रशासनावर आणि ह्या रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदारावर आणि हे जे काही राष्ट्रीय प्राधिकरण आहे हायवेचं, या अधिकाऱ्यांना मनुष्यवधाचे गुन्हे का दाखल करू नये आणि यांच्यावर कारवाई का न होऊ, अशी आमची प्रमुख मागणी आहे। नाही, आता आपण उपोषणाला बसलेत, आजचा 3रा दिवस आहे, अजून आपल्याकडे कुणीही बघायला आलेलं नाही। परंतु आपण ज्यावेळेस निवेदन दिलं त्याच्या अगोदर आपलं काही टोल प्रशासनाशी ह्या संदर्भात काही बोलणं झालं का? मी त्यांना बोलणं आम्ही केलं होतं की तुम्ही 8 दिवसाचा तुम्हाला हे अल्टिमेटम दिलेला होता की तुम्ही 8 दिवसात आम्हाला उपाययोजना करा किंवा किती दिवसात करता हे कळवा, पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं आम्हाला संपर्क साधलेला नाही, कुठल्या प्रकारची आमची चर्चा केलेली नाही। पण ज्या लोकांशी बोललो त्यांनी सांगितलं की आम्ही वरिष्ठांना कळवतो। त्यांनी वरिष्ठांना कळवलं नाही कळवलं अजून आमच्यापर्यंत कुणाचा काही संपर्क नाही। ठीक आहे। तर याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा आघाडीच्या अध्यक्षा
वैशालीताई राऊत देखील या ठिकाणी या उपोषणात सहभागी आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. ताई, काय वाटतंय की या प्रशासन जागं होईल, ह्या मागण्या मान्य होतील? नाही, प्रशासन जागं होईल का माहीत नाही, पण आज बाकी लोक रस्त्यावर येतील. कारण या ज्या अनुषंगाने लोक उपोषणाला या ठिकाणी बसले, तो विषय इतका गंभीर आहे की आज अनेक लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले. आणि यांनी जे रस्त्याचं काम केलेलं, अक्षरशः अमृतवाहिनी कॉलेजसमोर जर पाहिलं तर एक मोठी खटकी त्या ठिकाणी सोडली गेली. हे जे बोगद्याचं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आज गुडघ्या एवढं पाणी साठलेलं दिसतंय. कारण येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास आहे. रात्रीच्या वेळेस तर भयानक परिस्थिती, कारण महिलांनी प्रवास कसा करायचा त्या ठिकाणी, कारण तिथे लाईट नाही, स्ट्रीट लाईट नाहीत. अशा अनेक प्रश्न आहे. आणि मुळात म्हणजे ह्या अनेक लोक मृत्युमुखी पडू नयेत त्या लोकांचा म्हणजे 8-10 दिवसाच्या सहानुभूती पलीकडं त्याच्यावर काहीच झालेलं नाही. म्हणजे त्यांना जे उदरनिर्वाहासाठी त्यांचा जो प्रश्न असतो ते जगतायत का परतही बाकीचे आहेत ते मेले, ही गोष्टही प्रशासनाने पाहिली नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडं वेळीच दखल घेऊन व्यवस्थित कारवाई नाही केली तर यापेक्षा उग्र पद्धतीने आंदोलन करायचं राष्ट्रवादीला चांगलं माहिती आहे आणि ते भविष्यात होईल. नाही, आता हा विषय तुम्ही जो घेतला आहे की उग्र रूप आम्ही आंदोलनाचं धारण करू. आज 3 दिवस झालेत, प्रशासन बघायलाही तयार नाही, डुकून बघायलाही तयार नाही. किमान प्रांत तहसीलदार यांनी चक्कर मारणं गरजेचं होतं, परंतु ते देखील आलेलं नाही. उग्र रूप म्हणजे आपण कशा पद्धतीनं भविष्यात, आता कारण त्यांची तब्येत पण थोडी डाऊन झालेली आहे. भविष्यात मग आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने इथं रस्त्यावर बसू, बाकी काय करणार आहे. कारण सत्तेत असताना जर हे अधिकारी इतके मुजोरपणाने वागत असतील तर आम्हाला रस्त्यावर बसण्यापलीकडं काही पर्याय राहणार नाही दुसरा. तेही करू आम्ही. कारण जनहितासाठीच्या ज्या मागण्या आहेत त्या घेऊन आज आम्ही रस्त्यावर उतरलो, इथं बसलोय एवढा पावसा पाण्याचं. आज 3रा दिवस आहे. अधिकाऱ्यांना या ठिकाणी थोडी तरी काही वाटत असतं तर त्यांनी या ठिकाणी आले असते आणि त्या पद्धतीने आमच्याशी चर्चा केली असती. आमच्या ज्या मागण्या आहेत तुम्ही पाहू शकता, त्या सगळ्या मागण्या इथून जाणारा येणारा प्रत्येक माणूस या ठिकाणी येतो आणि तो सांगतो का तुमच्या मागण्या रास्ताईनच ताई आम्ही तुमच्याबरोबर आहे. त्याच्यामुळे जर अधिकाऱ्यांना हे प्रश्न गंभीर वाटत नसतील लोकांचे तर शेवटी ठीक आहे, आम्ही संविधानाच्या मार्गावर चालणारे लोक आहोत आणि दादांनी आम्हाला जे शिकवलं त्याच शिकवणुकीच्या जोर आम्ही या ठिकाणी आमच्या पद्धतीने हे आंदोलन चालू ठेवू यापुढे. नक्कीच आपण एक म्हणजे सरकारमधील एका पक्षाचा आपण सहभागी आहात आणि सरकारचेच आपण आहात, परंतु विषय असा आहे की संगमनेरमध्ये दुजाभाव होतोय का? कारण की आज तुम्ही 3रा दिवस आहे, या ठिकाणी पाऊस मुसळधार चालू आहे. अशा याच्यामध्ये रात्रंदिवस ही व्यक्ती उपोषण करते, मच्छर आहेत भरपूर प्रमाणात, इथे राहण्याची व्यवस्था नाही आहे व्यवस्थित. अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी कुठंतरी दुजाभाव करताय का सरकार तुमच्या बाबतीत? नाही, दुजाभाव करतं म्हणण्यापेक्षा आहे ना की सरकार सगळ्यांचंच आहे, सरकार जनतेचं आहे, ते कोणत्या एका पक्षाचं आहे असं आम्हाला दादांनी शिकवलं नाही. त्याच्यामुळे आम्ही कार्यकर्ते ते मानत नाहीत. परंतु जर सरकारमध्ये असलेले हे प्रशासकीय अधिकारी ते काही विशिष्ट पक्षाचे नाही आहेत, ते जनतेचे सेवक आहेत आणि त्यांना जर ह्या गोष्टीचं गांभीर्य नसेल तर शेवटी जनता म्हणून आम्ही आमचं आंदोलन यापुढे चालू ठेवू. ठीक आहे. या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वैशालीताई राऊत, त्याचबरोबर त्या देखील या ठिकाणी या उपोषणात सहभागी आहेत. प्रवीण कानवडे यांच्या उपोषणाचा आज 3रा दिवस आहे, त्यांचे सहकारी आहेत तेही उपोषणाला बसलेले आहेत. अशा पद्धतीनं 3रा दिवस होऊन त्यांची तब्येत थोडीशी कमकुवत झालेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी प्रशासनानं लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि प्रशासनाने जर लक्ष दिलं नाही तर उग्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करू, आम्ही रस्त्यावर महिला घेऊन बसू असं आव्हान देखील यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आलेलं आहे. राज 7 न्यूजसाठी मी सहदेव जाधव, संगमनेर.